तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, सर्वांना न्यू इयरच्या हार्दिक शुभेच्छा आणि मस्त नवीन वर्षाची पहिलीच इंटरनॅशनल ट्रिप आता आपली सुरू झालेली आहे आणि आम्ही आता आलेलो आहे मलेशियामध्ये। आणि माझ्यासोबत बघा कोण आहे, आपले एक कांदा भाई। कुठे गेला? हॅलो, आपले कांदा भाई आपल्यासोबत। आणि मस्त आता मलेशिया, त्याच्यानंतर अजून एका कंट्रीमध्ये जाणार आहे। तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळतील, तर मस्त व्हिडिओ तुम्ही बघत राहा। आणि पाठीमागं आमचं हॉटेल आहे, चला मॅरिट म्हणून एकदम मस्त हॉटेल आहे, स्वस्तात मस्त तुम्हाला मिळेल इकडे। आपल्या इंडियामध्ये मॅरिट हॉटेलच्या किमती 12,000 15,000 आहे, इकडे फक्त 4-5 हजारामध्ये मिळेल। आणि बाकी फ्लाईट वगैरे म्हणाल तुम्ही 11,000 रुपये 13,000 रुपये अशा फ्लाईट्स आहे, त्याच्यामुळे फ्लाईट पण काही महाग नाही आहे आणि भरपूर गोष्टी इकडे बघण्यासारख्या। तर आजचा पहिलाच दिवस आहे आमचा, मस्त आता खाली आलो आहे आणि आता जाऊयात, तुम्हाला मी पूर्ण दाखवतो इकडचे रस्ते वगैरे कशी आहे, सिटी कशी आहे आणि त्याच्यानंतर सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे। ते व्हिडिओ आता बघत राहा। सर टॅक्सी आलेली आहे आपली। हॅलो, हॅलो। एंटरप्राइज। तर टॅक्सीसाठी तुम्ही ग्रॅब ॲप्लिकेशन यूज करू शकता। सगळ्यात भारी इथलं ग्रॅब। थायलंडला पण, मलेशियाला, सिंगापूरला सगळीकडे ग्रॅब ॲप्लिकेशन चालतं, त्याच्यामुळे बेस्ट आहे। त्याच्यावरून फूड पण ऑर्डर करू शकता आणि टॅक्सी वगैरे पण तुम्ही मस्त स्वस्तामध्ये करू शकता। बाकी मेट्रो वगैरेचे पण ऑप्शन आहे, पण इकडे टॅक्सी जास्त महाग नाही आहे। तर आम्ही 2 किलोमीटर चाललो आहे, काहीतरी 6-7 रिंगीट झालेले। तर आपल्या इंडियाचे 20 रुपये होता इथलं 1 रिंगीट म्हणजे। तर एक नॉर्मल म्हणजे इंडियात जसं टॅक्सीचं रेट आहे तसंच आहे, त्याच्यामुळे काही नाही। आणि जास्त ट्रॅफिकचा पण प्रॉब्लेम नाही इकडे, तुम्हाला रस्ते वगैरे दाखवतो मी। हे बघा, ही पूर्ण मेट्रो लाईन आहे वरती। आणि इकडे तुम्हाला मोस्टली इंडियन लोक भरपूर बघायला मिळतील, साऊथ इंडियन लोक। यू आर फ्रॉम इंडिया? I'm a Malaysian. मलेशियन? Yeah. How can India people drive Grab? Cannot drive. Foreigner cannot drive. ओके, तर मलेशियन लोक इथले, पण यांचे आजोबा वगैरे ते पहिले इंडियात राहायचे। बट युअर ग्रँडफादर्स अँड फ्रॉम इंडिया, राईट? Oh yeah. 5 generation here. ओके, युअर 5 जनरेशन, Yep. Yeah. I'm the 5th. My son is the 6th. हो, नाईस, So we are here a long time. लॉंग टाइम आहे। Where you from? नाही, इंडिया, मुंबई। त्यांच्या 5-6 जनरेशन पासून इथेच राहतात ते, त्याच्यामुळे पण त्यांचे आजोबा वगैरे सगळे आपल्या इंडियातलेच होते, तेव्हा येऊन इकडे सेटल झालेले सगळे, त्याच्यामुळे ते आता इकडचेच त्यांचे नॅशनॅलिटी वगैरे सर्व इकडचीच आहे। बाकी इकडे मंदिरं वगैरे पण बघायला मिळतात आपल्याला, म्हणजे जेवढं पण आपलं कल्चर वगैरे ते सगळं आपलं इंडियनच फॉलो करताय, पण आहे इथले मलेशियाचे, असा सर्व सीन आहे। तर बघा समोर जे दिसतंय ट्विन टॉवर्स आहे। तर मित्रांनो, आता टॅक्सीने आम्ही एका एरियामध्ये आलेलो आहे, जिकडे तुम्हाला सगळे इंडियनच दुकानं बघायला मिळतील। तर इकडे लिटल इंडिया पण आहे, ते दुसऱ्या ठिकाणी आहे, पण हे जे आहे हे पण लिटल इंडिया सारखंच आहे। पण इकडे सगळे तुम्हाला गोल्डचे शॉप वगैरे सगळे बिझनेस वगैरे आपले इंडियन लोकांचेच बघायला मिळतील, कारण की इकडे 50% पॉप्युलेशन ही मले लोकांची आहे, त्याच्यानंतर चायनीज लोकांची 26% आहे आणि बाकी मग इंडियन वगैरे बाकीचे जेवढे पण असतील मायनॉरिटीज त्याच्यासारखे। तर इकडे इंडियनचा भरपूर इन्फ्लुएन्स आहे बिझनेस वगैरे मध्ये। तर मी तुम्हाला दाखवतो पूर्ण आता इथल्या स्ट्रीट्स वगैरे कशा आहे, खूप मस्त आहे बघा। हे असे बिल्डिंग्स मॉल्स वगैरे बघायला मिळतील तुम्हाला इकडे, हे बघा। हे असं सर्व आहे आणि इकडे बघा हे शेंगा वगैरे पण भेटतात, हे रताळे, हे आपल्या शेंगा उकडलेल्या शेंगा आहे, हे बिटल नट आहे, तर हे असं पण मिळतं इकडे। आणि बाकी हे बघा हे आपल्या लोकांचे दुकान आहे सगळे, कुर्ते वगैरे ते पण तुम्हाला बघायला मिळेल। असं पूर्ण एरिया आहे। बाकी हे बघा तुम्हाला असे रस्त्याच्या साईडला आहे सगळे टॉईज वगैरे बघायला मिळतील वेगवेगळे। आणि चहा कॉफीचे पण तुम्हाला असे स्टॉल दिसतील इथे, आपल्या इंडियामध्ये असतात। बाकी लोक बसलेले सगळं, हे सगळे सोन्याचे दुकान आहे।
तर मित्रांनो, जसं आपल्या इंडियामध्ये चहा फेमस आहे तसा मलेशियामध्ये सुद्धा चहा फेमस आहे. पहिल्यांदा बघू शकतो चहाचं प्रिपरेशन. आणि मस्त आपण चहा ऑर्डर केला इथला. तर हा एवढं भरून आला होता पूर्ण. तर फुल विचार करा किती असेल. तर 1.5 रिंगीटचा आहे, म्हणजे तर 30 रुपयाचा चहा आहे. तर ट्राय करू आपण. मस्त एकदम सेम आपल्या इंडियासारखा चहा आहे. इकडच्या लोकांना पण चहा खूप आवडतो, त्याच्यामुळे कधी मलेशियाला आले तुम्ही तर चहा तुम्ही तर नक्की ट्राय करा. हे बघा कसे बनवतात चहा. चहा बनवून रेडी आहे. ब्लॅक टी बनवलंय. तर मित्रांनो, आता आपण एका मार्केटमध्ये आलेलो आहे ज्याचं नाव पसार मलंग म्हणून मार्केट आहे. तर भरपूर मोठं मार्केट आहे. समोर बघू शकता तुम्ही, एवढं मोठं आहे. त्याच्यानंतर इकडे पण खूप मोठं आहे. या साईडला पण खूप मोठं मार्केट आहे. बघू तिकडे काय काय मिळतं. हे सगळे असे स्ट्रीट फूड बघायला मिळतात तुम्हाला. फ्राईड चिकन वगैरे, सुशी आहे. बाकी शॉपिंगला पण तुम्हाला कपडे वगैरे ते पण बघायला मिळतील असे. ते इथलं लोकल मार्केट आहे. तेव्हा इकडं कांदा आहे, अद्रक आहे, आलं वगैरे सगळं इथे. हे बघा इकडं पण बनवलं जातं मस्त. असे स्ट्रीट फूड खूप मिळतात इकडे. बघू शकता इकडे चिकनचा पण भरपूर प्राइस आहे. तर याचे चिकन ब्रेस्ट वगैरे, चिकन पॉपकॉर्न, चिकन नगेट याचे बनवले जातात सर्व. त्यानंतर राईस वगैरे पण खातात लोक इकडे. स्ट्रीट फूड भरपूर आहे. ते बघा, हे अजून वेगळंच आहे स्ट्रीट फूड. हे बघा याच्यामध्ये खेकडे. बाकी बघा बॉटल्स वगैरे सगळं असं युनिक युनिकच भेटतं इकडे. मस्त आहे. आणि खेकडे डायरेक्ट मिठामध्ये खेकडे बनवतात. हे बघा खेकडे मस्त आहेत. आता फ्राईड चिकन आपण ऑर्डर केलेलं आहे. याचं पिशव्यांमध्येच देतात सगळे. तर ट्राय करू फ्राईड चिकन. एक नंबर टेस्ट आहे. यांचे जे मसाले ते वरून टाकतात त्याची टेस्ट खूप भारी आहे. आणि इकडे पॉप्युलर आहे फ्राईड चिकन. मस्त आहे. तर बघा आपण मस्त डोरेमॉनचा बाव ऑर्डर केलाय. मस्त टेस्ट आहे, गोड आहे. आणि याच्यामध्ये मुगाच्या डाळीची फिलिंग टाकलेली त्यांनी. एक नंबर लागतोय. तर असं आता स्ट्रीट फूड आम्ही ट्राय करतोय. त्याच्या आधी पाऊस सुरू झाला, त्याच्यामुळे आम्ही मस्त फूड मसाज केली 1 तास. तर पाऊस थांबलाय, परत आता स्ट्रीट फूड ट्राय करतोय. हे एकदम भारी. तुम्ही आले कधी तर बाव ट्राय करा. प्युअर व्हेज आहे, एकच नंबर आहे. तर मित्रांनो, भरपूर मोठं मार्केट होतं. जर सर्व दाखवलं असतं तर व्हिडिओ 20-25 मिनिटात झाला असता. कारण की 1 किलोमीटर लांब मार्केट आहे. आम्ही संध्याकाळपासून एक्सप्लोर करतोय. आता 10 वाजले रात्रीचे. 4 वाजता आलो होतो आम्ही इकडे. म्हणजे 6 तास होते तिला आम्हाला. आणि फिरतोच आम्ही व्हिडिओ करतोय. तर भरपूर तुम्हाला व्हिडिओ फेसबुकला पण बघायला मिळतील. आणि बाकी काही मराठी मुलगासाठी पण बनवले. मस्त होते मार्केट. तरी आता परत यावं लागणार आहे. पूर्ण हे झालंच नाही, कारण की भरपूर गोष्टी थोड्याशा लवकर चालू होऊन गेल्या होत्या मेकिंग वगैरे. तर फेसबुकला आपण मेकिंगचे व्हिडिओ बनवतो, त्याच्यामुळे लवकर यावं लागेल. 3 वाजताच यावं लागेल. आता नंतर कधी येऊ. तर आज दिवस पण संध्याकाळी सुरू केला होता, त्याच्यामुळे जास्त काही तुम्हाला दाखवता नाही आलं. पण आता उद्यापासून पूर्ण फिरणार आहे आपण. मस्त आयटिनरी बनवलेली मी. तर फूड सोबत तुम्हाला इथल्या फिरण्याच्या ट्रॅव्हलच्या भरपूर गोष्टी बघायला मिळतील. तर येणारे व्हिडिओ तुम्ही नक्की बघत राहा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.